राम राम मंडळी, मी सावकार वाळून पाटील. संतोष देशमुखच्या हत्येला आज 53 दिवस उलटून गेले तरी अजून एक आरोपी फरारच आहे. तरी परवा दिवशी काय झालं, धनंजय मुंडे हे भगवानगडावरती गेले होते आणि भगवानगडावरती गेल्यानंतर महंत नामदेव शास्त्रींची त्यांची भेट झाली. त्यांची भेट झाल्यानंतर ते काय बोलले का धनंजय मुंडे खूप डिप्रेसमध्ये आहे, त्यांच्या हाताला सलाईन होतं, ते फार टेन्शनमध्ये आहे. म्हणजे हे काय बोलतात माहिती का, धनंजय मुंडेला आम्ही गडाचा पाठिंबा जाहीर करतो. धनंजय मुंडेला जर तुम्ही गडाचा पाठिंबा जाहीर करता तर 53 दिवसापासून एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे, त्याला पण पकडण्यात अजून पोलीस प्रशासनाला अपयश आले आणि हे म्हणतात आम्ही धनंजय मुंडेला गडाचा पाठिंबा देतो. आणि धनंजय मुंडे जर एवढा चांगला माणूस आहे तर मग त्यांनी राजीनामा का दिला नाही? एवढं जर प्रकरण होऊन सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. आणि हे संत महंत असून सुद्धा बोलतात का आम्ही आज तिकडे त्या संतोष देशमुखची पूर्ण फॅमिली पोरकी झाली, त्यांना आधार द्यायला सोडून हे बोलतात की धनंजय मुंडेला आम्ही आमच्या गडाचा पाठिंबा जाहीर केला. हे असं कसलं राजकारण लावलं यांनी? आणि हे बोलतात का मी संतोष देशमुखच्या मुलांचा खर्च करायला तयार आहे. म्हणजे हे मुलांचा खर्च करायला मराठी काय झोपी गेलेत काय? मराठा समाज हा पूर्णपणे त्यांचा खर्च करायला तयार आहे. यांच्या महंतांची काय गरज नाही आम्हाला खर्च संतोष देशमुखच्या परिवाराला द्यायची. किंवा यांनी जर हे असं राजकारण करत असेल, हे महंत जर हे भगवान गडावरती बसून जर हे असं राजकीय जर वळण जर त्या गडाला धार्मिक वळण देत असेल तर त्यात काहीच फायदा नाही ना. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेंचा मेळावा ज्यावेळेस भगवान गडावर व्हायचा त्यावेळेस ह्या भगवान गडावरती मेळावा होता असताना नामदेव शास्त्रींनी तो बंद केला. ते काय म्हणले राजकारण ह्या गडावरती कोणत्याही प्रकार चालणार नाही. आणि आज ते काय बोलतात का राजकीय माणसाला ते आज आधार द्यायचं काम करतात. हे जर असं करीत असेल तर मराठा समाज कधीही गप्प राहणार नाही. त्याचं प्रत्येक गोष्टीची यांना किंमत चुकावीच लागेल. जय शिवराय मित्रांनो. चांगली